नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 29वा, स्टँडर्ड 10th. सब टॉपिक आहे आपला वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन पार्ट 2. काल आपण पार्ट 1 पाहिला, आज आपण पार्ट 2 पाहूयात. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत बघा. नाव लेट सी नेक्स्ट टाईप ऑफ वर्ड प्रॉब्लेम्स. एक्झाम्पल बेस्ड ऑन फायनान्स मनी, एक्झाम्पल बेस्ड ऑन जॉमेट्रिक फिगर्स अँड एक्झाम्पल बेस्ड ऑन स्पीड डिस्टन्स अँड टाईम. यामध्ये एक एक्झाम्पल आपल्याला सोडवून दिलेलं आहे. लेंथ ऑफ ए रेक्टँग्युलर मोबाईल इज 3 cm मोर दॅन इट्स ब्रेथ. इट्स पेरिमीटर इज 34 cm. देन फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल. यावरून आपण पहिली स्टेप काय, टू अंडरस्टँड वर्ड प्रॉब्लेम. स्टेप 2, लेट द लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल मोबाईल बी एक्स अँड वाय. थर्ड स्टेप, लेंथ ऑफ रेक्टँग्युलर मोबाईल इज 3 cm मोर दॅन इट्स ब्रेथ. त्यावरून पहिलं इक्वेशन तयार केलं. त्यानंतर पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहिला, त्यामध्ये किमती भरल्या आणि अशा प्रमाणे दोन इक्वेशन तयार करून आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू काढलेली आहे. आता याप्रमाणे आपल्याला डायरेक्ट एक्सरसाइज सोडवायचा आहे. आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. पहा, पहिलं एक्झाम्पल आहे, चूज करेक्ट चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज करेक्ट मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर गिवन स्टेटमेंट. हे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही करेक्ट मॅथमॅटिकल इक्वेशन शोधा. If 5 is subtracted from length and breadth of a rectangle, then its perimeter becomes 26. मग आता पहा, मी सोल्युशन इथे लिहिलेलं आहे. चूज इफ 5 इज सबट्रॅक्टेड. मग आता आपण काय करूयात, लेट लेंथ ऑफ रेक्टँगल बी एक्स. लेंथ आपण एक्स घेतली, ब्रेथ ऑफ रेक्टँगल वाय. मग फ्रॉम गिवन कंडिशन, काय कंडिशन सांगितलेली आहे, लेंथ 5 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम लेंथ. लेंथमधून 5 सबट्रॅक्ट केले आणि ब्रेथमधून सुद्धा 5 सबट्रॅक्ट केले. तर आता आपलं पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, 2 × लेंथ प्लस ब्रेथ. मग आपण त्याप्रमाणे रेक्टँगलची पेरिमीटर लिहिली 26. 2 कंसामध्ये हे लेंथ आणि ब्रेथ लिहिले. या 2 इकडे गेले, त्यामुळे ते डिव्हाइड झाले. मग x - 5 + y - 5 = 13. -5 - 5 -10 बेरीज झाली. आता ते तिकडे पाठवले, +13. 13 + 10 झाले, ते झाले 23 झाले. आणि मग याप्रमाणे आपलं कोणतं अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे, आपलं सी हे अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. अशा प्रकारे एक एक्झाम्पल सोडून झालेलं आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल सोडवणार आहोत. आपण आधी त्याच्यावर इक्वेशन तयार करायचं आणि आपण उदाहरण सोडवायचं. कॉस्ट ऑफ 5 बुक्स अँड 7 पेन्स इज ₹79 अँड कॉस्ट ऑफ 7 बुक्स अँड 5 पेन्स इज ₹77. देन फाइंड द कॉस्ट ऑफ 2 बुक्स अँड 3 पेन्स. मग आता सोल्युशन पहा. लेट cost of 1 book be ₹x. एका बुकची किंमत x मानली. कॉस्ट ऑफ 1 पेन be ₹y. याप्रमाणे मग आता आपल्याला फ्रॉम फर्स्ट कंडिशन बघा, 5 बुक्स 5 × x + 7y = 79. हे झालं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, किती बुक्स आहेत, 7 बुक्स आहेत, म्हणजे 7x + 5y = 77. हे झालं माझं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 आपण मागील आपल्या याच्यामध्ये 28व्या दिवसामध्ये याप्रमाणे आपण एक्झाम्पल सोडवली होती. मग आता आपण काय करूया, सुरुवातीला ॲडिंग इक्वेशन 1 and 2 ॲड करूयात. बघा, 5x + 7y = 79 + 7x + 5y = 77. 156 आले. हे आले 12y आणि हे आले 12x. मग आपण 12नी जर डिव्हाइड केलं तर किती येणार आहे, x + y = 13. हे झालं इक्वेशन नंबर 3. ओके. आता आपण काय करूयात, आता आपण ह्या दोन इक्वेशन्सची काय करूयात, सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1.
2 फ्रॉम 1. मग आता इक्वेशन 1 काय आहे आपलं 5x प्लस 7y इज इक्वल टू 79 मायनस 7x प्लस 5y इज इक्वल टू 77. हे मायनस हे मायनस हे मायनस, इथे आले मायनस 2x, इथे आले प्लस 2y, इकडे आले 2. आता आपण या इक्वेशनला 2ने जर डिवाईड केलं तर काय येणार आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. ओके, इथे आपण म्हणूयात डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. ओके, बाय 2. मग आता हे झालं इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 इथे मी पुन्हा लिहिते एक्स प्लस वाय इज इक्वल टू, मागील पानावरून एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13. हे आपलं इक्वेशन नंबर 3 आहे. मग आता बघा, आपल्याला जर कॅन्सलेशन करायचं असेल एक्सचं तर आपण 3 आणि 4ची काय करूयात बेरीज करूयात. ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. पहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. बेरीज करतोय, एक्स एक्स कॅन्सल होतील 0 प्लस 2y इज इक्वल टू 14. देअरफॉर y इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 2. देअरफॉर y इज इक्वल टू 7. ओके, देन पुटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स वाय व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन 3. 3 मध्ये टाकून एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13. देअरफॉर x is equal to 13 minus y. Therefore x is equal to 13 minus 7. Therefore x is equal to 6. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की फाइंड द कॉस्ट ऑफ 2 books and 3 pens. Therefore cost of 2 books is equal to 2 into x is equal to 2 into 6 is equal to 12 rupees, and cost of 3 pens is equal to 3 into y is equal to 3 into 7 is equal to 21 rupees. अशा प्रकारे हे आन्सर आलेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल सोडवणार आहोत. डिफरन्स बिटवीन ऑपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 12. देन फाइंड मेजर ऑफ दोज अँगल्स. आता आपल्याला माहिती आहे हे सर्कल आहे अँड क्वाड्रिलॅटरल ABCD इज, हे सोल्युशन सोडवतो आपण, सोल्युशन आहे डायरेक्ट. ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता पहा, एक्स आणि वाय, अँगल A इक्वल टू एक्स अँड अँगल B इक्वल टू वाय, असं आपण काय केलं त्यांची मेजर्स घेतली. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे काय होतं तर त्यांची बेरीज किती होते, अँगल A प्लस मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B बरोबर किती होते बेरीज 180 अंश होते. बरोबर, मग त्यावरून देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन तयार आपल्या माहितीप्रमाणे. पण आता आपल्याला कंडिशन काय दिली आहे, फ्रॉम गिव्हन कंडिशन त्यांच्यामधला डिफरन्स मीन्स एक्स मायनस वाय, डिफरन्स बिटवीन ऑपोजिट अँगल्स. बरोबर आहे, मग डिफरन्स किती दिलेला आहे 12 दिलेला आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता हे आपल्याला सिंपल इक्वेशन्स आहेत, आपलं कॅन्सलेशन होईल वायचं. मग आपण ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. मग आता बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180
प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 12. यांची बेरीज केली 2x इथे आले 0 इज इक्वल टू 192. मग आता देअरफॉर x इज इक्वल टू 192 डिवायडेड बाय 2. देअरफॉर x इज इक्वल टू 96 डिग्री. ओके, हे 96 डिग्री आले. आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. पुटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. मग आता पहा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180. देअरफॉर वाय इज इक्वल टू 180 मायनस एक्स. देअरफॉर वाय इज इक्वल टू 180 मायनस 96. Therefore, y is equal to 84. Okay. आता therefore काय विचारलेलं आहे? मेजर ऑफ अँगल्स आर 96 डिग्री अँड 84 डिग्री. याप्रमाणे हे सेकंड एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता या एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल आहे. त्यामध्ये पहा इन द फिगर गिवन बिलो लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज गिवन बाय युझिंग व्हेरिएबल्स. विथ द हेल्प ऑफ दॅट इन्फॉर्मेशन फाइंड ॲक्च्युअल लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल. आता ABCD हा रेक्टँगल आहे. तर आता आपल्याला यांच्या लेंथ दिलेल्या आहेत. तर आता क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. मग त्यामुळे काय झालं, आता हे व्हेरिएबल्समध्ये दिलेले आहेत. मग देअरफॉर AD इक्वल टू BC अँड AB इक्वल टू DC. कारण ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. बरोबर आहे. मग त्यामुळे त्या कॉन्ग्रुएंट झाल्या. मग आता बघा देअरफॉर आता मी पहिलं इक्वेशन लिहिते 4x प्लस 2y इज इक्वल टू 2x प्लस 3y प्लस 4. मग आता देअरफॉर 4x मायनस 2x प्लस 2y मायनस 3y इज इक्वल टू 4. देअरफॉर 4 मायनस 2 2x मायनस y इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन नंबर 1 तयार. मग आता हे झालं पहिल्या याच्याप्रमाणे. आता AB इक्वल टू DC घेते. मग देअरफॉर AB किती आहे 2x प्लस y प्लस 2 इज इक्वल टू DC किती आहे 3x मायनस y प्लस 3. मग आता 2x मायनस 3x प्लस y हे y इकडे आले प्लस y झाले आणि हे 2 तिकडे गेल्यावर मायनस झाले. मग आता पहा हे किती झाले मायनस x प्लस 2y इज इक्वल टू 1. हे झाले इक्वेशन नंबर 2 तयार. आता आपण आपल्याला कॅन्सलेशन हवं आहे. तर आपण कुठल्याही एका इक्वेशनला 2ने गुणू शकतो. मग आता आपण काय करूयात मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. 2ला 2ने गुणलं मग मायनस 2x प्लस 4y इज इक्वल टू 2. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. बघा 2x मायनस y इज इक्वल टू 4 प्लस मायनस 2x प्लस 4y इज इक्वल टू 2. हे 2 गेले 0. इथे आले प्लस 3y इज इक्वल टू 6. देअरफॉर y इज इक्वल टू 6/3. देअरफॉर y इज इक्वल टू 2. ही आली आपली वायची व्हॅल्यू. आता पुटिंग y इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात किंवा 2 मध्ये ठेवूयात इन इक्वेशन 2. मग बघा मायनस x प्लस 2y इज इक्वल टू 1. देअरफॉर मायनस x प्लस 2 इंटू 2 इज इक्वल टू 1. देअरफॉर मायनस x प्लस 4 इज इक्वल टू 1. देअरफॉर मायनस x इज इक्वल टू 1 मायनस 4.
आता हे पुढे पहा 1 - 4 आले, मग -x इज इक्वल टू -3 म्हणजेच x इज इक्वल टू 3 आले. ह्या दोन व्हॅल्यू झाल्या. आता आपण इथेच सोडूयात एक्झाम्पल. मग आता बघा AD बरोबर BC, AD बरोबर BC. मग AD किती आहे 4x + 2y. पहा 4x + 2y इथे आहे 4x + 2y. मग आता मी इथे किमती भरते 4 × 3 + 2 × 2 इज इक्वल टू ही आहे लेंथ आहे ही 4 3 जा 12 + 4 इज इक्वल टू 16. म्हणजे एल किती झाली या रेक्टँगलची 16. आणि ब्रेडथ आहे AB बरोबर DC. देअरफॉर 2x + y + 2 इज इक्वल टू 2 × 3 + 2 + 2 6 + 4. देअरफॉर B इज इक्वल टू 10. अशा प्रकारे या आपण फिगरवरून आन्सर्स आणि प्रॉपर्टीज वापरून आन्सर्स काढलेली आहेत. हा एक्सरसाइज आपल्या वहीत लिहून घ्यायचा आहे.